नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आता आपण याच्यापूर्वी 2 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत, एक ट्रिग्नोमेट्री आणि सेकंड स्ट्रेट लाईन, करेक्ट। आता आपण स्टार्ट करणार आहोत सर्कल। तर सर्कल मध्ये आपण पाहणार आहोत की इक्वेशन ऑफ अ सर्कल इन डिफरंट फॉर्म्स। डिफरंट फॉर्म्स कोणकोणते असतात सर्कलचे, तर आपण जनरली 3 फॉर्म्स यूज करतो। एक आहे सेंटर रेडियस फॉर्म, ज्याच्यात सेंटर माहिती असतं, रेडियस माहिती असतं। एक असतो जनरल फॉर्म। तर जनरल फॉर्म कसा असतो, x² + y² + 2gx + 2fy + c = 0 या फॉर्मॅट मध्ये दिसतो, ठीक आहे। आणि थर्ड वन असतो आपला डायमेट्रिक फॉर्म। डायमेट्रिक फॉर्म मध्ये डायमीटर जी असते सर्कलची त्याचे एक्स्ट्रीमिटीज माहिती असतात। एक्स्ट्रीमिटीज म्हणजे एक्स्ट्रीम पॉइंटला एक्स्ट्रीम जे पॉइंट्स असतात त्याचे कोऑर्डिनेट्स माहिती असतात। आणि ते कसं घेतो आपण, x - x1 * x - x2 + y - y1 * y - y2 = 0। तर ते आपण पाहूच, ठीक आहे। तर चला स्टार्ट करूया न्यूमेरिकल पासून सर्कल। तर पहिलं न्यूमेरिकल आहे AIMCET 2002 चं द इक्वेशन ऑफ द सर्कल। आपल्याला काय काढायचं आहे, द इक्वेशन ऑफ द सर्कल ऑफ रेडियस। रेडियस दिलेला आहे r = 5 अँड टचिंग कोऑर्डिनेट ऍक्सेस इन थर्ड क्वाड्रंट। अच्छा, मी जर x x' y आणि y' काढला सपोज, तर सर्कल काय करून राहिलाय, टच करून राहिलाय। थर्ड क्वाड्रंट म्हटलंय का, थर्ड क्वाड्रंट फोर्थ मध्ये काढलं गेलं, ठीक आहे। जे म्हटलं तिथे काढूया आपण असं थर्ड क्वाड्रंट, ठीक आहे। तर थर्ड क्वाड्रंट मध्ये टच करून राहिलाय सर्कल, रेडियस दिलेली आहे, तर याचा सेंटर काढावं लागेल। आणि सेंटर रेडियस फॉर्म मध्ये ऑप्शन्स आहेत, सेंटर काढावं लागेल। अच्छा, रेडियस 5 आहे, म्हणजेच हे काय रेडियस आहे, हे काय रेडियस आहे, म्हणजे त्याचे कोऑर्डिनेट्स असतील। बघा सिंपल वेने विचार करा, हे काय, हे ऍक्सिस टेंजेंट होऊन राहिले, दोन्ही ऍक्सिस टेंजेंट होऊन राहिले या सर्कलला, म्हणजे ही रेडियस होऊन जाईल, ही रेडियस होऊन जाईल, ही पण रेडियस होऊन जाईल, ठीक आहे। आणि रेडियस किती दिली आहे, 5, म्हणजे हे 5 होऊन जाईल आणि हे पण 5 होऊन जाईल। तर हे जर 5 आहे तर हे -5 असेल, बरोबर आहे। हे 5 आहे म्हणजे हे डिस्टन्स आहे, रेडियस कधी निगेटिव्ह नसते। तर x ऍक्सिसला निगेटिव्ह साइडला आणि y ऍक्सिसला पण निगेटिव्ह साइडला, तर ही -5 असेल। म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स काय होऊन जाईल, आपल्या याचे सेंटर काय होऊन जाईल, सेंटर होऊन जाईल -5, -5। सिंपल, कारण की हे रेडियस आहे आणि 5 डिस्टन्स आहे, ठीक आहे। थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहिती आहे की दोन्ही कोऑर्डिनेट्स निगेटिव्ह येतात, झालं। सेंटर काय मिळालं, c = लिहितो -5 -5। द इक्वेशन ऑफ सर्कल सिंपल वेनी, x - x1 हा x1 y1 जर असेल सेंटर, तर x - x1 म्हणजे +5 होऊन जाईल होल स्क्वेअर, प्लस y - y1 होल स्क्वेअर म्हणजे +5 होऊन जाईल स्क्वेअर = रेडियसचा स्क्वेअर 25। ऑप्शन डी करेक्ट आहे, ऑप्शन डी करेक्ट, सिंपल। तर सेंटर रेडियस फॉर्म काय असतो हे लक्षात घ्या। जर a आणि b सेंटर असतील तर, म्हणजे एकदा सांगून देतोय तुम्हाला, x - a होल स्क्वेअर प्लस y - b होल स्क्वेअर = r² असा असतो सेंटर रेडियस फॉर्म। तोच लिहिला आपण, रेडियस आहे, सेंटर आहे, x - x1 म्हणजे x - a -5, ठीक आहे। तर क्लिअर, डी ऑप्शन करेक्ट आहे, सिंपल न्यूमेरिकल होता, काहीही त्यात नव्हतं, ठीक आहे। क्लिअर, फक्त आपल्याला थर्ड क्वाड्रंट दिला हे लक्षात ठेवा, कारण की यांनी बघा मुद्दाम असं केलेला आहे, चुकून ते फोर्थ क्वाड्रंट मध्ये आलं, ठीक आहे। तर ते 5 - 5 त्याचं आपण काढू सेंटर आणि हे ऑप्शन करेक्ट म्हणू, तर असं नाही झालं पाहिजे। त्याच्यासाठी आपल्याला केअर घ्यावी लागेल। चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया। नेक्स्ट न्यूमेरिकल आहे
द इक्वेशन ऑफ सर्कल विथ सेंटर 2,2. अच्छा, जे गिवन आहे पटकन लिहून टाकायचं. सेंटर दिलेला आहे 2,2. बरं, आणि रेडियसच्या बद्दल काय म्हटलंय त्यांनी? पासेस सेंटर 2,2 विच पासेस थ्रू 4,5. अच्छा, सेंटर 2,2. आपल्याला जनरल फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? जनरल फॉर्म काय असतो सर्कलचा एकदा बघूया आपण. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस सी इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म असतो. तो सेंटर रेडियस फॉर्म होता. हा त्याला एक्सपांड केलं की आपल्याला मिळतो जनरल फॉर्म. अच्छा, आणि याच्यात सेंटर काय असतात? सेंटर असतात -g -f. याच्याबद्दल जनरल फॉर्म बद्दल थोडं डिस्कस करून घेऊ. रेडियस काय असते? जी स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर मायनस सी. क्लिअर? अच्छा, तर एक्सचा जो कोइफिशियंट आहे त्याचा हाफ आणि निगेटिव्ह हा सेंटर असतो. जर आता यांनी सेंटर दिला आहे 2,2 जर दिला आहे तर -g ची व्हॅल्यू झाली 2, तर g ची व्हॅल्यू झाली -2. g ची व्हॅल्यू -2 पुट केली तर -4x यायला पाहिजे इथे. समजून राहिलाय? -g ची व्हॅल्यू 2 तर g ची व्हॅल्यू -2. -2 इथे पुट केली तर -4. सिमिलरली -4y यायला पाहिजे. असं कुठे दिसतंय का? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -4x -4y. तर ऑप्शन बी मध्ये दिसतंय. ऑप्शन बी मध्ये दिसते. म्हणजे आपलं सर्कल काय होऊन जाईल? आपलं सर्कल होऊन जाईल एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर -4gx -4gx लिहिणार ना. g ची व्हॅल्यू आपण पुट करून आलो 4x -4y प्लस सी या फॉर्मॅट मध्ये. ठीक आहे, तर हा फॉर्मॅट फक्त ऑप्शन बी मध्ये दिसते. क्लिअर? बरं, दुसरं एक कंडिशन पण दिली आहे, त्यांनी बघून घेऊ. 4,5 मधून पास करून बघितली आहे सर्कल. तर पहिल्या याला पास करून बघितलं, ऑप्शन ए चेक केला, 4,5 मधून पास होतोय का म्हणून. 16 प्लस 25 4 चा स्क्वेअर, एक्सच्या जागेवर 4 लिहायचं, वायच्या जागेवर 5 लिहायचं. 16 प्लस 25 -16 प्लस 20 -77 इज इक्वल टू 0 येते का चेक करायचं. तर 16 कॅन्सल, हे 45 होऊन राहिले. -77 इज नॉट इक्वल टू 0. ऑप्शन ए गेला. दुसरं ऑप्शन बी 16 प्लस 25 -16 -20 -5 इज इक्वल टू, तर 16 केला आणि 25 -25 0 हे जातंय है ना. हा पास होऊन राहिला आहे 4,5 मध्ये. तिसरा सी पण चेक करून घेऊया. 16 प्लस 25 प्लस 2x म्हणजे 8 प्लस 2y म्हणजे 10 -59 इज इक्वल टू 0 येते का चेक करू आपण. तर हे किती होऊन राहिले? 16 24 प्लस 10 हे तर 49 झाले. 16 प्लस 8 24 49 59. हा पास होऊन राहिला आहे. हा पास होतो. ठीक आहे, हा पास होत आहे. डी ऑप्शन चेक करूया. एक्स स्क्वेअर, अच्छा 16 प्लस 25 -8 -10 -23, तर 16 41. अच्छा, हाही पास होत आहे. पण बघा, पास तर हे 3 होत आहे. पण मी तुम्हाला काय सांगितलं? सिंपल वेनी तुम्ही एक काम करू शकता. आपण काय करू शकतो? आता बघा, आपण प्रत्येक यांनी करून बघतो. मी ऑब्झर्वेशनने सांगितलं तुम्हाला की 4,5 सेंटर याच सर्कलचं फक्त 2,2 आहे. ठीक आहे, त्याच याच्यावर पास होऊन गेलं ते. पण जर तुम्हाला काढायचंच असेल तर आपण ही दुसरी ट्रिक आहे. ही फेल झाली याच्यासाठी कारण की 3 ऑप्शन्स मिळाले आपल्याला. 3 ऑप्शन्स असे आहेत की जे
ज्याच्यातून म्हणजे 4,5 मधून ते सर्कल पास होऊन राहिलेलं आहे. मग तिसरा ऑप्शन काय आहे सर? तिसरा ऑप्शन काय? जर सेंटर आहे तर आपण बघूया काय करू शकतो. सेंटर आहे तर आपलं इक्वेशन झालं होतं x² प्लस y² प्लस -4x - 4y प्लस c इज इक्वल टू 0 झालं होतं. ठीक आहे. तर c ची व्हॅल्यू काढायची आहे आता. तर 4,5 पुट करायचं. 16 प्लस 25 मायनस हे होईल 16, हे होईल -20 प्लस c इज इक्वल टू 0. तर c ची व्हॅल्यू बघा कशी काढू आपण. 16 कॅन्सल, 25 मायनस 20 म्हणजे 5 प्लस c इज इक्वल टू 0. सो c इज इक्वल टू मिळालं आपल्याला -5. ठीक आहे. तर आपण याच्यावर केलं. आपण त्याच्यावर केलोच नाही की त्याचा सेंटर काढायचं. आपण सेंटर नुसार इथे पुट केलं जनरल इक्वेशन मध्ये. हे अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. इथे पुट करून द्यायची व्हॅल्यू. ऑप्शन बी करेक्ट आहे ना. तर 3 मेथड असतात त्याच्या सॉल्व्ह करण्याच्या. असं जर दिलाय, एकच पॉइंट दिलेला आहे, सेंटर दिलाय आणि एकच पॉइंट दिलेला आहे. कारण की एक सर्कल, युनिक सर्कल, 3 पॉइंट लागतात त्याला युनिक सर्कल फाइंड आउट करायला. 2 पॉइंट मधून सुद्धा इन्फानाइट सर्कल पास होतात. एका पॉइंट मधून इन्फानाइट, 2 पॉइंट्स मधून पण इन्फानाइट. ठीक आहे. फक्त आपल्याला काय महत्वाचं आहे की 3 पॉइंट्स मधून युनिक सर्कल पास होतात. 3 पॉइंट्स मधून युनिक सर्कल पास होतात. ठीक. तर त्याच्यासाठी आपण बघितलं. चला, तर ऑप्शन बी करेक्ट आहे. नेक्स्ट, the center of the circle, center दिलेला आहे c is equal to 2, -3 and circumference दिला आहे. circumference दिलाय 10 पाय. अच्छा, रेडियस ची आवश्यकता आहे. सर्कम्फरन्स काय असतं सर्कलचं? 2 पाय r is equal to 10 पाय. पाय कॅन्सल, 2r is equal to 10, तर r is equal to झालं 5. मिळालं लगेच आन्सर. काय मिळालं? x - 2 होल स्क्वेअर सेंटर रेडियस फॉर्म प्लस y - -3 म्हणजे +3 होल स्क्वेअर इज इक्वल टू 25. त्याचे एक्सपान्शन करायचं आहे, करून टाकू. x² - 4x + 4 प्लस y² + 6y + 9 इज इक्वल टू 20. तर x² + y² यांना जवळ आणलं. -4x + 6y आणि 4 + 9 13 आणि 25 इकडे आले तर निगेटिव्ह म्हणजे -12 इज इक्वल टू 0. तर हे सर्कल राहील. x² + y² - 4x + 6y - 12. ऑप्शन सी करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट. क्लियर. इथे एक्सपान्शन करायचं होतं. ठीक आहे. नेक्स्ट न्यूमेरिकल, फोर्थ न्यूमेरिकल है. If the lines lie along diameter of a circle of circumference 10 pi, then the equation of circle AIEEE 2004 चा आहे. त्याचे ऑप्शन्स नाही लिहिले का? बरं, ऑप्शन्स नाही लिहिले तरी ठीक आहे. आपण ऑप्शन्स नसतानाही सॉल्व्ह करू शकतो. याचा आन्सर काय आहे एकदा मी सांगून देतो, ते यायला पाहिजे. कोणता क्वेश्चन आहे? 4th नंबरचा. याचा x² + y² - 2x. याचा आन्सर येतं x² + y² - 2x + 2y आणि -23 इज इक्वल टू 0. हे यायला पाहिजे आन्सर आपला. ठीक आहे. तर 4th आहे, इफ द लाइन्स आर डायमीटर, लाई अलोंग अ डायमीटर. एक सर्कल काढला, हा सेंटर आहे. याच्यातून एक लाईन पास होत आहे, दुसरी लाईन पास होत आहे आणि ह्या 2 लाईन डायमीटर, लाई अलोंग डायमीटर, या दोन्ही लाई अलोंग डायमीटर म्हणजे डायमीटर मधून पास होत आहे. ठीक आहे. ही डायमीटर आहे आणि ही पण डायमीटर आहे. या डायमीटर मधून पास होणाऱ्या लाईन्स आहेत. ठीक आहे. तर एक आहे तुमची 2x + 3y + 1 इज इक्वल टू 0 आणि दुसरी लाईन आहे 3x - y - 4 इज इक्वल टू 0.
तर याला थोडं व्यवस्थित लिहितो मी, -1 करून टाकतो आणि याला +4 करून टाकतो, तिकडे त्या साईडला. याचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट कधी लक्षात ठेवा, जर त्या डायमीटर असेल, लाईन्स तर कुठेही इंटरसेक्ट करू शकतात सर्कल मध्ये, आपण कॉर्ड्स पण इंटरसेक्ट झालेल्या पाहिलेल्या आहेत, पण जर त्या डायमीटर असतील, लाय अलॉंग द डायमीटर त्या लाईन्स, तर त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजेच पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काय असेल, सेंटर ऑफ द सर्कल. द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन must be a center of a circle. ठीक आहे, हे सेंटरच असेल, ठीक आहे, सेंटरच असेल. ठीक, बरं, तर सेंटर असेल तर सेंटर काढू शकतो आपण. कसं काढता, याचा सॉल्व करूया. तर 2x + 3y = -1 आहे, 2x + 3y = -1 आहे, आणि इथे 3x - y = 4 आहे. तर याला 3 ने मल्टिप्लाय करून टाकतो, तर 9 निघतं, आणि हे झालं 3y, 3 ने मल्टिप्लाय थ्रू आउट 12, आणि याचं ऍडिशन करावं का, हो, कारण की इथे मायनस आहे, ऍडिशन करू. 11x = 11 आलं, तर x = 1 मिळालं. सेंटर मिळाला आपल्याला. अच्छा, x = 1 आणि y काय येईल, x = 1 कुठेही पुट करा, इथे पुट केले, 2 आले, तिकडे गेले -3 झाले, 3 ने डिवाइड केलं तर y = अगेन -1 आलं. तर सेंटर मिळालं आपल्याला 1, -1. सेंटर मिळालं 1, -1. बरं, हे लक्षात ठेवायचं. पण हा क्वेश्चन AIEEE 2004 ला आला होता, तसंच क्वेश्चन केरला इंजिनिअरिंग 2005 ला पण आलेला होता, दोन्ही महत्वाचे. ठीक आहे, आणि रेडियस साठी दिलाय आपल्याला सर्कम्फरन्स 10 पाय. आता बघितलं सर्कम्फरन्स 10 पाय. सर्कम्फरन्स दिलाय 10 पाय, म्हणजेच 2 पाय r = 10 पाय, पाय पाय कॅन्सल, म्हणजे r = मिळालं 5. सेंटर मिळाला, रेडियस मिळालं, तर बस आपण सेंटर पॉइंट फॉर्म मध्ये लिहिलं, सेंटर रेडियस फॉर्म मध्ये लिहिलं, तर काय होईल, x - 1² + y + 1² = 25. काय केलं, x - 1² कारण की सेंटर 1 आहे ना, तर x मायनस असते आणि y मायनस मायनस होऊन जाईल, म्हणून प्लस झालं. तर हे आलं इक्वेशन x² प्लस, खाली लिहूया, x² - 2x + 1 + y² + 2y + 1 = 25. तर x² + y² - 2x + 2y आणि 1 + 1 2 आणि 25 इकडे आले तर -23 = 0. हे आलं, सेम आलं. ठीक आहे, आपण याचं इक्वेशन काय लिहिलं होतं, x² + y² - 2x + 2y - 23 = 0. बघून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. सेमच आहे, राहून द्यायला पाहिजे बाबा. ठीक आहे, एक लाईन, दुसरी लाईन. नेक्स्ट न्यूमेरिकल आहे 5th नंबरचा. की द लाइन्स 2x - 3y, एक लाईन आहे 2x - 3y = 5 आणि दुसरी लाईन आहे 3x - 4y = 7. ठीक आहे, या काय आहे, आर द डायमीटर्स ऑफ अ सर्कल. या लाइन्स ज्या आहेत डायमीटर. ठीक आहे, अच्छा, आणि एरिया दिलाय 154. तिथे काय दिलं होतं, सर्कम्फरन्स. इथे काय दिलाय, एरिया दिलाय. सॉल्व करू शकतो का, पहिले तर पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढा सर. ठीक आहे,
पॉइंट ऑफ इंटरसेक्शन साठी काय करू, याला 4 ने मल्टिप्लाय करतो, याला 3 ने मल्टिप्लाय करतो. याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर 8x मायनस 12y 4 ने करत आहे इज इक्वल टू 20. याला 3 ने करतो तर 9x मायनस 12y 21. 7 3 चा 20. ठीक आहे, बस सबट्रॅक्ट करून टाकू तर मायनस एक्स येईल. हा तर गेला, हा राहिला -1 तर x इज इक्वल टू आला 1. x इज इक्वल टू आला 1 आणि x इज इक्वल टू 1 याच्यात पुट केलं तर 8 तिकडे गेले तर किती होईल, 8 जर गेले तर 12 होईल. म्हणजे y इज इक्वल टू -1 -12y इज इक्वल टू 12 येईल ना, म्हणजे मायनस. हा, दुसरी गोष्ट काय दिली आहे इथे, एरिया दिलाय. एरिया 154 स्क्वेअर युनिट्स. एरिया काय असतो, पाय r स्क्वेअर इज इक्वल टू 154. इथे ना पायच्या जागेवर तुम्ही 22/7 घ्या. 3.14 च्या भानगडीत नका पडू, r स्क्वेअर, कारण की हे इतकं कॉम्प्लिकेटेड नाही करत. इतकं कॉम्प्लिकेटेड नाही करत. 3.14 घे है ना, नाहीतर तो पाय कॅन्सल करण्यासाठी देतात, असं होऊन जातं. तर तुम्ही जर बघितलं केअरफुली तर याला तुम्ही डिवाइड करू शकता. 22 तर 2 7 चा किती होता, 22 7 चा 154 होता. 22 7 चा 154 होता. म्हणून r स्क्वेअर काय झाला, हा 7 पण इकडे गेला, 7 चा स्क्वेअर म्हणजे r इज इक्वल टू मिळालं 7. सेंटर आहे आणि रेडियस आहे, इक्वेशन तर इझिली काढू शकता. काही x मायनस 1 चा होल स्क्वेअर, x मायनस 1 चा होल स्क्वेअर प्लस y प्लस 1 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 49. तर हे x स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस y स्क्वेअर प्लस 2y प्लस 1 इज इक्वल टू 49. सो इक्वेशन झालं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x प्लस 2y. मग कॉन्स्टंट घ्यायचे, 1 प्लस 1 2 है ना, 1 प्लस 1 2 आणि 2 ला तिकडे पाठवलं तर 47. 49 मायनस 2 47. असं इक्वेशन कुठे येते, 47. ऑप्शन बी करेक्ट आहे. ऑप्शन बी करेक्ट आहे. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 2x प्लस 2y इज इक्वल टू 47. बघा 5 क्वेश्चन्स आपण किती फास्ट केले, म्हणजे सोपे होते. ठीक आहे, फक्त आपल्याला जनरल फॉर्म माहिती पाहिजे. डायमेट्रिक फॉर्म अजून नाही आला. इथे 2 फॉर्म आले, एक कोणता आला, सेंटर रेडियस फॉर्म आणि दुसरा आला जनरल फॉर्म. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे सॉल्व्ह केले. ठीक आहे, चला तर मित्रांनो स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 6. ABCD इज अ स्क्वेअर. ABCD काय दिलाय, स्क्वेअर. द लेंथ ऑफ व्हिच साइड इज A. अच्छा, याची लेंथ काय दिली आहे, A. टेकिंग AB and AD as a coordinate axis. अच्छा, मी इथे रफ स्केच करतो. एक रफ स्केच करूया आपण याला, याचं ABCD इज अ काय दिलंय, स्क्वेअर आणि AB and AD as a coordinates axis. अच्छा, AB and AD हा C झाला, याच्यातून सर्कल पास होऊन राहिला असा, हा सर्कल. हा सर्कल पास होऊन राहिला. The equation of the circle passing through the vertices of the square. Vertices of square मधून पास होणाऱ्या सर्कलचे इक्वेशन काढा. काहीच दिलेलं नाही आहे बाकी ना. ठीक आहे, ही A आहे, ही पण येत असेल हो, कारण की सगळे लेंथ इक्वल असते स्क्वेअर मध्ये. तर सिंपल वे सांगू का तुम्हाला, हा जर A झाला तर याचे कोऑर्डिनेट्स आपण काढू शकतो A, A.
कसे काढले? याचे कोऑर्डिनेट्स येथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, पण हे तर काय ए आहे, हे काय ए आहे, तर ए कॉमा ए, आणि हा काय 0,0 0,0. तर डायमेट्रिक फॉर्म यूज करू शकतो बिलकुल. x मायनस x1 0 आणि x मायनस a प्लस y मायनस 0 y मायनस a इज इक्वल टू 0. हे होईल x मायनस x स्क्वेअर मायनस ax आणि हे होईल y स्क्वेअर मायनस ay इज इक्वल टू 0. हा y आहे ना नुसता, हा x आहे नुसता, मल्टिप्लाय केलं म्हणजेच इक्वेशन आलं x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस ax मायनस ay इज इक्वल टू 0. अच्छा, ऑप्शन बी x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस ax मायनस ay इज इक्वल टू 0. सिंपल. ये ओरिजिन घ्यावं लागेल पण, कारण की AB ॲज कोऑर्डिनेट ऍक्सिस. ठीक आहे, कोऑर्डिनेट ऍक्सिस म्हटलं आहे त्यांनी. क्लिअर? अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 7 न्यूमेरिकल आहे. द सर्कल passing through the point -1,0 and touching the y-axis. याची रफ स्केच करावीच लागेल आपल्याला, त्याच्याशिवाय काढणे डिफिकल्ट आहे हे न्यूमेरिकल. ठीक आहे, तर स्टार्ट करूया. इथनं स्टार्ट करतो. सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट -1,0 and touching the y-axis. x dash y dash -1,0 इथे असेल असा सर्कल काढूया. ठीक आहे, हा सर्कल आहे जो याला टच होऊन राहिलाय y ऍक्सिस ला इथे, आणि -1,0 मधून पास होतो. हा पॉइंट आहे -1,0. क्लिअर? तर लेट याचा सेंटर h, k. सेंटर काय घेतलं आपण? h, k. c इज इक्वल. ठीक आहे. अच्छा, टचिंग द y ऍक्सिस. तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा बरं. हे काय? रेडियस, कारण की y ऍक्सिस टँजेंट आहे. हे काय त्याला? रेडियस. आणि हे डिस्टन्स किती राहील? सर हे तर रेडियस इज इक्वल टू h राहील, कारण की इथून जर तुम्ही परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर हे डिस्टन्स किती आहे? h आहे, म्हणून तर याचे कोऑर्डिनेट h, k आहे. ठीक आहे, तर k मध्ये तर रेडियस नाही मिळून राहिला, पण h मध्ये रेडियस मिळून राहिलाय. ठीक आहे, नाही हे डिस्टन्स म्हणजेच तुमचा x कोऑर्डिनेट आला सेंटरचा, म्हणून हे r इज इक्वल टू h झालं. हे ज्याला कळलं त्याला हे न्यूमेरिकल सिंपल, अदरवाइज डिफिकल्ट. IIT 2011 चा क्वेश्चन आहे. IIT 2011 चा क्वेश्चन आहे. क्वेश्चन इतका सिंपल नाहीये. क्वेश्चन तेव्हा सिंपल होईल ज्यावेळेस इकडे माहिती नाही याच्यातून पास होत आहे. y ऍक्सिस x ऍक्सिस ला टच नाही करायचा सर्कल, पण y ऍक्सिस ला टच होऊन राहिलाय. तर टच होण्यामुळे मला रेडियस मिळाली. रेडियस काय? याचे जर मी लेट सेंटर बी h, k घेतलं, लेट सेंटर c इज इक्वल टू h, k बी अ सेंटर ऑफ अ सर्कल, असं जर घेतलं तर r इज इक्वल टू काय म्हणजे h. सिंपल. ठीक, एवढ्या याच्यावरून मी इक्वेशन आता काढू शकतो. कसं? कारण की त्यांनी इथे दिलंय की अच्छा 0,2 मध्ये पास. अच्छा 0,2 पॉइंट. याच्यावरून कोऑर्डिनेट नाही कळणार, पण ठीक आहे 0,2. तर आपलं इक्वेशन काय होईल? इक्वेशन काढून घेऊ, आणि मला माहिती आहे की हे इक्वेशन 2 पॉइंट मधून पास होत आहे. कोणकोणते? हा एक -1,0 आणि सेकंड वन 0,2. येथून तर पास होतच आहे ना, तेव्हा तर त्या पॉइंटवर टँजंट काढता आली ना. 0,2 मधूनही पास होत.
तर माझं इक्वेशन ऑफ सर्कल काय होईल? इक्वेशन ऑफ अ सर्कल x minus h whole square plus y minus k whole square is equal to a square. r म्हणजे h च आहे, इथे बघा हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. r is equal to h. तर याला एक्सपांड केलं, एक्सपांड करू का? नाही केलं तरी चालतं. -1,0 मधून पास करायचं आहे, x च्या जागेवर -1 आणि y च्या जागेवर 0 पुट करायचं. तर हे -1 minus h whole square plus 0 minus k whole square is equal to s square. तर एक लक्षात घ्या, मायनस जर कॉमन घेतला तर 1 plus h आणि मायनसचा स्क्वेअर मायनस इंटू 1 plus h ब्रॅकेट मध्ये आहे आणि त्याचा स्क्वेअर आहे, तर मायनसचा तर प्लसच होतो. तर हे होईल 1 plus 2h plus h square. इथे नाही गडबड करायची हा, a minus b चा फॉर्म्युला नाही, a plus b चा फॉर्म्युला लागणार आहे त्याला. नाहीतर -1 चा स्क्वेअर प्लस -h चा स्क्वेअर तो लिहिला आणि -2 इंटू काय केलं -1, कारण की मायनस या मायनसला कन्सिडर करून -2ab लावून राहिलो तर ते प्लसच येतो. प्लस k स्क्वेअर इज इक्वल टू s स्क्वेअर कॅन्सल. तर पहिलं इक्वेशन मिळालं तुम्हाला k स्क्वेअर प्लस 2h प्लस 1 इज इक्वल टू 0. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता या पॉइंट मधून पास करून घेऊ सर्कलला, ठीक आहे. हा फर्स्ट पॉइंट झाला होता सर्कलला पास करणारा. दुसऱ्या पॉइंट मधून पास करू. दुसऱ्या पॉइंट मधून पास केलं तर काय होईल? 0 minus h चा होल स्क्वेअर प्लस 2 minus k चा स्क्वेअर इज इक्वल टू s स्क्वेअर. तर हे तर सर s स्क्वेअर प्लस 2 minus k स्क्वेअर प्लस इज इक्वल टू s स्क्वेअर येऊन राहिलं. तर s स्क्वेअर कॅन्सल, म्हणजेच मिळालं इथे 0, म्हणजेच 2 minus k चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो 2 minus k इज इक्वल टू 0. सो k इज इक्वल टू 2. k ची व्हॅल्यू मिळाली 2. k ची व्हॅल्यू 2 मिळाल्याबरोबर आपल्याला h ची व्हॅल्यू पण मिळून जाते. k ची व्हॅल्यू 2 पुट केली इथे बघा, ठीक आहे. तर 4 plus 2h plus 1 is equal to 0. 5 minus 5 होऊन जाईल, तर h is equal to आलं -5/2. हे 4 plus 1 5, तिकडे नेले -5 झाले, 2 ने डिवाइड करून टाकलं. सेंटर हे मिळालं, हे मिळालं. तर आपल्याला काय विचारलं होतं? ऑल्सो पासेस थ्रू द पॉइंट म्हटलंय, सेंटर नाही विचारलाय, ऑल्सो पासेस थ्रू द पॉइंट. अच्छा, तर इक्वेशन ऑफ सर्कल काय झालं आपलं? इक्वेशन ऑफ सर्कल झालं आपलं, इथे लिहितो. इक्वेशन ऑफ सर्कल x minus h ची व्हॅल्यू किती आहे? -5/2, म्हणजेच होईल x plus 5/2 होल स्क्वेअर. y minus k ची व्हॅल्यू किती आली आहे? k ची व्हॅल्यू 2 आली आहे, म्हणजे y minus 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू s स्क्वेअर -5/2 चा स्क्वेअर म्हणजे 25/4. हे आहे आपलं सर्कलचं इक्वेशन. क्लिअर? बस आपण काय केलं, हे पॉइंट महत्वाचं आहे. हे न्यूमेरिकल थोडं आहे कॉम्प्लिकेटेड. हे कळायला पाहिजे की r इज इक्वल टू h k घेऊन घ्यायचं, याला टेंजेंट म्हणून r काढून घ्यायचं, r इज इक्वल टू h येतं. बस तेवढ्यामुळे आपण हे इक्वेशन लिहू शकलो. आणि मग h आणि k फाइंड आउट करायचे, कारण की h येऊन गेला, 3 अननोन नाही आले, 2च आले, कारण की r इज इक्वल टू h मिळाल्यामुळे. आणि बस 2 इक्वेशन सफिशियंट असतात मग सॉल्व्ह करायला. तर यांनी पास केलं, यातून पास केलं, तर आपल्याला इथे तर इझिली k इज इक्वल टू 2 मिळालं, h इज इक्वल टू -5/2 मिळालं. इक्वेशन कुठे? क्लिअर? आता बघा, आता मी थोडं इथे मिटवावं लागेल, मला जागेचा प्रॉब्लेम आहे. आता मी ABCD तरी करतो. ए चेक करतो सगळ्यात पहिले. -3/2 0. अच्छा, तर -3/2 प्लस 5/2 चा होल स्क्वेअर
प्लस 0 मायनस 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू 25/4 यायला पाहिजे. चेक करतो. -3/2 तर हे तर सबट्रॅक्ट होऊन जाईल. 5 - 3 होऊन जाईल कारण की डिनॉमिनेटर सेम आहे. 2 येईल. 2/2 1 म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आणि 2 चा 4 इज नॉट इक्वल टू 25/4 म्हणजे ऑप्शन ए नाही. ऑप्शन बी चेक करू. -5/2 अच्छा -5/2 प्लस 5/2 चा होल स्क्वेअर x च्या जागेवर लिहायचा प्लस 2 - 2 अरे वा क्या बात है. 0 + 0 इज नॉट इक्वल टू 25/4 हे 0 झालं हे 0 झालं. ऑप्शन बी पण नाही. ऑप्शन सी चेक करतो. -3/2 प्लस 5/2 होल स्क्वेअर प्लस 5/2 मायनस 2 होल स्क्वेअर इज इक्वल टू काय आलं. हे तर आताच बघितलं होतं आपण 1 येते म्हणून 1 आणि 5/2 मायनस 2 म्हणजे 5 - 4 1/2 म्हणजे 1/4 ठीक आहे. तर 5/2 ओके तर हे झालं 5/4 इज नॉट इक्वल टू 25/4. ऑप्शन डी चेक केला म्हणजे सी पण गेला. ऑप्शन डी चेक केला -4 म्हणजे -4 प्लस 5/2 चा होल स्क्वेअर प्लस 0 - 2 चा होल स्क्वेअर इज इक्वल टू -8 -8 प्लस 5 म्हणजे -3 -3 चा स्क्वेअर 9/4 प्लस 4 -2 चा स्क्वेअर 4 4 चा 16 म्हणजे 9 प्लस 16/4 म्हणजे 25/4 हे सॅटिस्फाय करते. ऑप्शन डी करेक्ट आहे. ऑप्शन डी करेक्ट आहे. सिंपल वे ठीक आहे. तर हे न्यूमेरिकल चांगलं होतं. 8 नंबरचे न्यूमेरिकल त्याच टाईपचं आहे. तर तुमचं पुन्हा रिव्हिजन होऊन जाईल. ठीक आहे. चला नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. 8 नंबरचं न्यूमेरिकल बघूया. एट नंबरचं न्यूमेरिकल आहे. द लेंथ ऑफ द डायमीटर ऑफ द सर्कल विच टचेस द एक्स एक्सिस. अच्छा एक्स एक्सिस ला टच होते आहे ऍट द पॉइंट. स्केच काढूया. y आणि y x आणि x काय म्हणून राहिलाय तो की द लेंथ ऑफ द डायमीटर ऑफ द सर्कल विच टचेस द एक्स एक्सिस ऍट द पॉइंट 1,0 हा आहे अँड पासेस थ्रू 2,3. अच्छा मला नाही माहिती इकडे कुठे तो चाललाय पण आपण सर्कल असा काढायचा. वाय ऍक्सिस ला टच नाही करायचं. एक्स ऍक्सिस ला फक्त टच होऊन राहिलाय 1,0 आणि हा पॉइंट आहे 2,3 ज्याच्यातून पास होत आहे. ठीक आहे. सेम न्यूमेरिकल आहे फक्त इथे वाय ऍक्सिस ला टच करत होता इथे एक्स ऍक्सिस ला टच करत इथे एक्स ऍक्सिस ला टच करते. बाकी काहीही चेंजेस नाही. बघा मी लेट एच कॉमा के घेतला सेंटर. हा पॉइंट आर होऊन जाईल. आर इज इक्वल टू के होऊन जाईल. हे डिस्टन्स किती असते के. ठीक आहे ना म्हणून तो कोऑर्डिनेट के आला ना. तर आर इज इक्वल टू के म्हणजे आपल्याला काय मिळालं आर इज इक्वल टू के. आर इज इक्वल टू के हे फार इम्पॉर्टंट. इथे आर इज इक्वल टू एच मिळालं. इथे आर इज इक्वल टू के मिळालं. इक्वेशन ऑफ सर्कल काय आहे x minus h whole square plus y minus k whole square is equal to k square. अच्छा हे होईल. ठीक आहे याला पास करून देऊ 1,0 आणि 2,3 मधून. तर पहिला 1,0 साठी काय 1 minus h whole square plus 0 minus k whole square is equal to k square. याला 1 minus h whole square राहू द्या सध्या
के स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर, के स्क्वेअर कॅन्सल, तर आपल्याला मिळालं 1 मायनस एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. सो एच इज इक्वल टू मिळालं 1 है ना, स्क्वेअर रूट घेतला वगैरे, तर एच इज इक्वल टू मिळालं 1. आता दुसरा पॉइंट 2,3, तर 2 मायनस एच होल स्क्वेअर प्लस 3 मायनस के होल स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर. तर हे झालं 4 मायनस 4h प्लस एच स्क्वेअर प्लस 9 मायनस 6k प्लस के स्क्वेअर इज इक्वल टू के स्क्वेअर. के स्क्वेअर कॅन्सल. तर सर इथे पुट का नाही करून दिला, एच इज इक्वल टू 1. पुट करून दिलं असतं तर अजून सोपं झालं असतं. एच ची व्हॅल्यू तर मिळालीच आहे ना, पुट करून द्यायची, के ची आपोआप मिळून जाते. 2 मायनस 1 1, इतकं लिहायची गरज नाही, 1. अच्छा, के स्क्वेअर कॅन्सल झालं, हे झाले 10 मायनस 6k इज इक्वल टू 0. सो के इज इक्वल टू मिळालं 6k ला इकडे आणलं, डिवाइड केलं 6 नी, 10/6 म्हणजे 5/3. अच्छा, के ची व्हॅल्यू 5/3 म्हणजे रेडियस इज इक्वल टू तर के इज इक्वल टू काय मिळालं 5/3. सो रेडियस इज इक्वल टू 5/3. आणि त्यांनी काय विचारलंय, डायमीटर. काय विचारलंय, लेंथ ऑफ डायमीटर. म्हणजेच डायमीटर इज इक्वल टू 2r म्हणजे 10/3. 2 नी मल्टिप्लाय केलं, त्याचं झालं 10/3. ऑप्शन ए करेक्ट, ऑप्शन ए करेक्ट आहे. बघू, ठीक आहे. तर हे ट्रिपल ई चा क्वेश्चन होता, असाच टाइपचा होता. ठीक आहे. फक्त तिथे विचारलं होतं वरच्या IIT मध्ये 2011 मध्ये की कोणता पॉइंट पास होत आहे. म्हणजे इक्वेशन तयार केल्यावर, सर्कलचे इक्वेशन तयार केल्यानंतर त्यातून पॉइंट पास करायचे होते, 4ही पॉइंट पास करून बघायचे होते. इथे तुम्हाला रेडियस मिळाली की झालं काम, डायमीटर मिळून जातं. ठीक, डायमीटरच विचारली. क्लियर. चला 9 नंबरचं न्यूमेरिकल स्टार्ट करूया. काय दिलंय, द इक्वेशन ऑफ सर्कल टचिंग द कोऑर्डिनेट एक्सिस अँड द लाईन. अच्छा, कोऑर्डिनेट एक्सिस अँड लाईन म्हटलंय. आपण एक रफ स्केच काढूया याचं. एक्स डॅश, वाय डॅश. पहिले तर लाईन काढून घेतो मी, है ना, लाईन काढून घेतो. तर लाईन कशी काढतात, y इज इक्वल टू 0 करा, 3x इज इक्वल टू 12, x इज इक्वल टू 4 आणि x इज इक्वल टू 0, मायनस 4y इज इक्वल टू 12. सो y इज इक्वल टू -3 म्हणजे -3 मधून पास होत असेल. अशी लाईन नाही आहे. ही आहे तुमची 3x मायनस 4y इज इक्वल टू 12 लाईन. ठीक आहे. -12 इज इक्वल टू 0. ठीक आहे, जनरल फॉर्म मध्ये ही लाईन आहे. आता सर्कल कुठे काढायचा हा मोठा प्रश्न आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये जाणार नाही, या लाईनला टचच नाही करू शकणार. एक तर तुमचा सर्कल येईल इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो, कुठे येऊ शकतो. ठीक आहे. अच्छा, इथे येऊ शकतो, इथे येऊ शकतो किंवा इथे येऊ शकतो. आपण फर्स्ट सेकंड क्वाड्रंट केला, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंटचा विचार केला. तर थर्ड आणि फोर्थ क्वाड्रंटचा विचार जर केला, पण इकडे काय होऊन राहिलंय, इकडे खूप दूर चालली आहे. हे 4 पॉइंट आहे आणि हा 3 आहे. ठीक आहे. तर आपण पहिले थर्ड क्वाड्रंटचा विचार करू, हा जास्त वाटून राहिलाय मला. तर थर्ड क्वाड्रंट मध्ये सेंटर काय, सर एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह आणि वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह. म्हणजे सेंटर, याचा सेंटर इथे जर सर्कल काढला तुम्ही तर याचा सेंटर पॉझिटिव्ह येईल, एक्स कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह येईल, वाय कोऑर्डिनेट निगेटिव्ह येईल. पण ऑप्शन्स पाहिले मी, बघा असं नाही करतात एकदम. ऑप्शन बघितले, प्लस प्लस म्हणजे याचा सेंटर किती आहे सध्या, याचा सेंटर -3 याचा सेंटर -3 याचा सेंटर +3 +3
याचा सेंटर +3 हे सेंटर ओळखता आले पाहिजे फास्ट मध्ये, है ना? कारण की याला आपण कम्पेअर करू 2gx सोबत. g = 3 मिळेल, -g असते म्हणजे -3 झाला याचा -3. अच्छा, आणि इथे तर एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असते म्हणजे थर्ड क्वाड्रंट फोर्थ क्वाड्रंट मध्ये येणारच नाही. त्याला फर्स्ट आणि थर्ड क्वाड्रंटचा विचार करू की कुठे काढायचं आहे सर्कल. 2 क्वाड्रंट तर आपण गायब केलं, ठीक आहे ना? म्हणजे विचार करावा लागतो, पण ह्या न्यूमेरिकल इतका सिंपल नाही आहे फर्स्ट आणि सेकंडचा. तर बघितलं का मित्रांनो, इथे हा पॉइंट 3 आहे आणि ही दूर दूर चालली आहे, म्हणजे सर्कल इथे काढणे सोपं आहे. यालाही टच करून राहिलाय, कोऑर्डिनेट ऍक्सेसलाही टच करून राहिलाय, तर इथे सर्कल काढणे सिंपल आहे. बरोबर आहे? इथे सर्कल काढणे सिंपल आहे. अच्छा, आणि इथे पण आहे, पण सर इथे तर काढू शकतो ना आपण. म्हणजे प्रश्न कसा पडतो बघा, इथे पण काढू शकतो. या 2 मधलं सांगा आता की कोणता आहे. या 2 मधलं तुम्ही ठरवा की कोणता सेंटर. त्यालाही टच होऊन राहिलाय सर, त्यालाही टच होऊन राहिला, यालाही टच होऊन राहिला. तर आता द्विधा मनस्थिती आहे. आता काय करावं, प्रॉब्लेमच आहे ना. हेही असू शकते, हेही असू शकते, ठीक आहे. अच्छा, आता मी विचार करतो थोडा की आपण इथे त्यांनी जर काही मेन्शन नाही केलं ना, तर बाय डिफॉल्ट आपण फर्स्ट क्वाड्रंट घेतो. काय बाय डिफॉल्ट फर्स्ट क्वाड्रंट? हो, त्यांनी जर मेन्शन नाही केलं तर बाय डिफॉल्ट आपण फर्स्ट क्वाड्रंट घेत असतो, ठीक आहे. तर सर एवढं काय सांगितलं मी, याच्यासाठी सांगितलं की सेकंड आणि फोर्थ क्वाड्रंट तर पहिलेच गेला, पण इथे थोडं होऊ शकतं कन्फ्युजन. पण बाय डिफॉल्ट जर मेन्शन नाही केलं तर फर्स्ट क्वाड्रंट घ्यायचा, ठीक आहे. बरं, तर मग आता चला आता आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. याचा सर h, k घेतला मी, तर हा रेडियस होईल, हा रेडियस होईल, हा परपेंडिक्युलर, हा रेडियस, पण हाही रेडियस होईल सर. यालाही टच होऊन राहिलाय लाईनला, तर हाही रेडियस होईल, ठीक आहे, या लाईनला परपेंडिक्युलर असल्यामुळे. अच्छा, तर याचे कोऑर्डिनेट्स काय होऊन जाईल? हा जर r आहे, हाही r आहे, r, करेक्ट, r, r होऊन जाईल कोऑर्डिनेट्स याचे. h, k, h = r आणि k पण r. तर हे जर r आहे तर हे डिस्टन्स r होईल, हे डिस्टन्स r होईल, म्हणजे याचे कोऑर्डिनेट्स r, r. आता हाही r आहे, हाही r आहे. तर बस आपण काय करायचं आता, सिंपल वेनी सांग, परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं, म्हणजे r परपेंडिक्युलर r, r वरून त्या लाईनवर. तर 3r - 4r - 12 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर प्लस 4 चा स्क्वेअर. किती आलं हे? -r -12 अपॉन 5. 5 ला इकडे आणलं तर 5r = मिळालं मॉड ऑफ r प्लस स्क्वेअर. ठीक आहे, काय घ्यायचं याच्यातलं काय घ्यायचं? पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं? निगेटिव्ह घेतलं तर -r -12 होईल, -r इकडे म्हणून 6r होईल, -12 r = -2. विचार करून बघा किंवा मायनस घेऊन बघा. तर आपण याला पॉझिटिव्हच घ्यावं लागेल, म्हणजे 5r = r प्लस 12 घ्यावं लागेल. तेव्हा पुढे 4r = आपल्याला मिळतील पॉझिटिव्ह, म्हणजे r मिळेल 3. r मिळेल 3. r 3 मिळालं तर आपले कोऑर्डिनेट्स झाले 3,3 आणि 3,3 मिळाल्याबरोबर सेंटर काय होईल? सेंटर अच्छा इकडे चालू आहे ना, x - 3 चा होल स्क्वेअर प्लस y - 3 चा होल स्क्वेअर = 9. तर x² - 6x
plus 9 plus y square minus 6y plus 9 is equal to 9. 9 cancel. Equation झाला x square plus y square minus 6x minus 6y plus 9 is equal to 0. Option C. Option C. Clear? Option C करेक्ट आहे. आणि दिसूनही राहिला हा जर 4 आहे, हा जर 0.4 आहे, 4 मधून पास होत आहे आणि परपेंडिक्युलर याच्या पुढे चाललाय आणि टच याच्या आधी होत आहे, तर तो 0.3 असायलाच पाहिजे. ठीक आहे? क्लिअर? क्लिअर? आणि जर तुम्ही इथे काढलं असतं तर हे सांगा ना, पण हे सांगा एकदा याचा सेंटर इथे आला असता, हा आला असता रेडियस, ही रेडियस आली असती 3 पेक्षा कमी आली असती मित्रांनो, म्हणजे हे इक्वेशन तर फॉर्म झालंच नसतं. कारण की इथे सेंटर तर कमीत कमी 3 -3, -3 किंवा 3,3 दिलाय आणि तुम्ही इथे 3 ला इथे कट करून राहिलाय, म्हणजे हे 3 पेक्षाही हाफ झालं असतं, 2 झालं असतं किंवा 3/2 झालं असतं. आपल्याला अजिबात हे इक्वेशन मिळालं नसतं या सारखं. क्लिअर? ठीक आहे. तुम्ही म्हटलं असतं r इज इक्वल टू 3 काढलं असतं, पण काही मिनिंगलेस. ही लाईनच इथे 3 ला कट करून राहिली आणि तुम्ही म्हणून राहिले 3, म्हणजे इथून याच्यावर परपेंडिक्युलर ड्रॉ करून राहिले आहे ना, तर हे इम्पॉसिबल होईल ना, हे सेंटर होईल, हे असं आहे ना, म्हणून आपण रिजेक्ट केलं. थर्ड क्वाड्रंट का रिजेक्ट केला हे लक्षात आलं असेल तुमच्या. नेक्स्ट न्यूमेरिकल बघूया. लास्ट न्यूमेरिकल 10 नंबरचं क्वेश्चन आहे. अ सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट ओरिजिन पासेस थ्रू. अच्छा, याची रफ स्केचच करूया ना, म्हणजे कसं लिहिताना वाचताना जर रफ स्केच काढला तर अजून चांगल्या तऱ्हेने आपल्याला कळून. ठीक आहे, चला हे न्यूमेरिकल सॉल्व्ह करूया. काय म्हटलंय? सर्कल हॅव्हिंग सेंटर ॲट द ओरिजिन. ओके, ओरिजिनला आहे. ठीक आहे. सेंटर ॲट द ओरिजिन passes through 3 vertices of a equilateral triangle. The length of its median. अच्छा, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सर्कल जर आपण असं असेल तर त्याच्यात एक इक्विलॅटरल ट्रायंगल असेल. मी असा काढतो या ट्रेंडम. ठीक आहे, असा काढतो. काय जरूरत नाही की इथूनच आपण व्हर्टायसेस काढले पाहिजे. 3 व्हर्टायसेस मधून काय होऊन राहिले की सर्कल पास होऊन राहिलाय आणि इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल. द लेंथ ऑफ इट्स मीडियन बीइंग 9 युनिट्स. अच्छा, गरज नाही की इथूनच जायला पाहिजे. ठीक आहे, पण हे आपण कन्सिडर नाही करू. ठीक आहे ना. तुम्ही म्हणाल की का जाते है ना, पण जाते यातूनच, सेंटर ऑफ सर्कल मधूनच. ठीक आहे, इक्विलॅटरल ट्रायंगलची, कारण की हे आणि हे डिस्टन्स एक होऊन जातं है ना. इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये मीडियन तेच असतो, परपेंडिक्युलर बायसेक्टर तोच असतो, अँगल बायसेक्टरही तोच असतो, सेम सगळं सेम असतं. ठीक आहे, हाच आहे आणि तो सेंटर मधून पास होतो सर्कलची. बरं, तर हे डिस्टन्स दिलाय 9 युनिट्स. तर साइड तर काढू शकतो आपण. साइड काय होईल? साइड तर काढायची आहे ना सर, तर एक काम करा, याला 60 डिग्री. तर साइड काढता येईल. कशी काढू आपण साइड काढण्यासाठी sin 60 इज इक्वल टू होईल sin 60 9 बाय साइड 9 ऑपोजिट आणि हायपोटेनस. ठीक, तर हे झालं √3/2 इज इक्वल टू 9 इज इक्वल टू साइड. सो साइड झाली आपली 9 इंटू 2/√3. हे झालं 3√3 म्हणजे 6√3. साइड काय झाली आपली 6√3. बर, फक्त लेंथ दिली आहे मीडियनची, आपल्याला सर्कलचं इक्वेशन काढायचं. अच्छा, ते तर कळून राहिलंय की ओरिजिन मधून पास होत आहे, सेंटर ॲट ओरिजिन म्हटलाय, x² + y² s². फक्त रेडियस काढायची आपल्याला. आपला मोटिव्ह फक्त रेडियस काढणे. बरं,
आता मी विचार करतो की हे जर सेंटर मधून जात आहे, तुम्ही म्हणताय की सेंटर मधूनच जाते, तर ठीक आहे सेंटर मधून. तर मी काय करतो बघा, आता हे 9 जे डिस्टन्स आहे, हा एक ट्रायंगल फॉर्म केला. हा ट्रायंगल जो फॉर्म केलाय, थोडी आता मी अशी डायग्राम काढल्यामुळे व्यवस्थित दिसत नसेल, पण हा O, हा A आणि हा B. हे डिस्टन्स माहिती नाही मला, x आहे, आणि हे तर 6√3 आहेच एक, ठीक आहे. तर याच्या हाफ म्हणजे 3√3, ठीक आहे. हे डिस्टन्स झालं 3√3 आणि हा झाला r, हा झाला r, हा झाला x आणि हा 3√3. x असंच घेतला. बट x काय ऍक्च्युली 9 जे दिलं आहे मीडियन म्हणजे काय, r प्लस x, करेक्ट. हे r आहे प्लस x म्हणजे 9, ठीक आहे. आणि आता मी याच्यात पायथागोरस थेरम लावतो. तर r² इज इक्वल टू x² प्लस 3√3 चा स्क्वेअर, करेक्ट. हो, पण सर x² आहे ना, x कशाला घेतलं तुम्ही, x मुळे प्रॉब्लेम होऊन राहिलाय. आपल्याला फक्त r पाहिजे. हो बरोबर आहे, पण आपण ना r ला 9 - x करतो, चालेल का. बिलकुल, r इज इक्वल टू 9 - x. तर x² प्लस 3√3 चा स्क्वेअर काय होतं, 9 आणि त्याचा 3 27. तर हे आलं 81 मायनस 18x प्लस x² इज इक्वल टू x² प्लस 27. x² कॅन्सल. तर आता बघा 27 इकडे गेले तर काय होईल, 81 मायनस 27 54 ना, 54 इज इक्वल टू 18x. x इज इक्वल टू मिळालं 18 3 जा 54 ना, x ची व्हॅल्यू मिळाली 3. r ची व्हॅल्यू तर मिळून गेली. r इज इक्वल टू मिळालं 9 - 3 इज इक्वल टू 6. आपलं इक्वेशन काय झालं, x² प्लस y² इज इक्वल टू 6 चा स्क्वेअर 36. ऑप्शन सी करेक्ट. ऑप्शन सी करेक्ट आहे. फक्त मीडियन दिलेलं होतं, इक्विलॅटरल ट्रायंगल आहे हे सांगितलं होतं. आपण त्या मीडियन वरून साइड काढली, sin 60. हा फॉर्म्युला आपण बरेचदा यूज केला आहे, जर आपल्याला परपेंडिक्युलर माहिती असेल तर इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये, ठीक आहे. sin 60 त्याच्यावरून साइड काढली. साइड काढल्यानंतर मी याच्यावर फोकस केलं, हा ट्रायंगल काढायचा आहे मला, तर r काढायचा आहे ना. r तर तसा निघणार नाही, हा 9 आहे, 9 मायनस r, हे डिस्टन्स याचा स्क्वेअर प्लस याचा स्क्वेअर इज इक्वल टू r चा स्क्वेअर होतो. म्हणून मी काय केलं, पहिलेच लिहून टाकलं 9 इज इक्वल टू r प्लस x. 9 काय, r प्लस x. आणि आता x² प्लस 3√3 चा स्क्वेअर इज इक्वल टू r². आणि r ला कन्वर्ट केलं याच्या 9 - x. x² तर कॅन्सल झाला, फक्त x राहिला आणि बाकी काही कॉन्स्टंटच आहे. तर r ची व्हॅल्यू मला इझिली 3 मिळून, ठीक आहे. r ची व्हॅल्यू 3 मिळाली आणि आपण इझिली सर्कलचे इक्वेशन काढू शकतो, ठीक आहे. मित्रांनो 10 क्वेश्चन झालेले आहेत इथे, आणि त्याच्यात जास्त क्वेश्चन्स नाही आहे, 62 वगैरे 63 क्वेश्चन्स आहेत. तर सर्कलचे आपण पुढचे न्यूमेरिकल्स नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, ठीक आहे. थँक्स फॉर वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.